आपला विदेशी म्हणजे फॉरिन या शब्दाचा अर्थ बदलायची गरज आहे. म्हणजे आपण पाश्चिमात्य देशांना फॉरिन म्हणत होतो, आता पूर्वात्य देशांवर फोकस करायची वेळ आलेली आहे, विशेषतः जपान. आपल्या करिअरची एक राईस प्लेट आहे, त्याच्यामध्ये 33% म्हणजे पोळी आणि भाजी म्हणजे पदवी, स्किल्स म्हणजे भात आणि कोशिंबीर, आणि शेवटचा जो महत्त्वाचा भाग जी स्वीट डिश आहे ती म्हणजे वर्क एक्सपिरियन्स म्हणजे कार्यानुभव. यासाठी इंटर्नशिप्स महत्त्वाच्या आहेत. इंडस्ट्रीने रिक्रुटमेंट 100% फ्रीच केली असं नाही, त्यांना सुद्धा लोक पाहिजेत, फक्त त्यांना लोक पाहिजेत त्यांच्या गरजानुसार, आणि ते जर आपण समजून घेतलं तर लोकांना नोकऱ्या लागू शकतात. उद्योग काय म्हणतं की मला ज्या प्रकारचा माणूस पाहिजे तो मला रेडीमेड पाहिजे, मी त्याच्यावर कष्ट घेणार नाही. कारण ह्याची दुसरी पण बाजू आहे, कारण हे असे ट्रेन केलेले लोक सोडून पण जातात. तर ज्याला कायम रेलेव्हंट व्हायचंय त्या सर्वांनी आपापला प्रश्न विचारायला पाहिजे की मी ज्या कंपनीत काम करतो किंवा करते तिथं मी रेलेव्हंट आहे का. फक्त प्रकल्पावर काम करणं आणि आउटपुट देणं हा प्रश्न नाही आहे. आपण मिळून मिसळून राहता का, आपल्याविषयी लोक काय बोलतात, आपल्या मागे जर लोक वाईट बोलत असतील तर तुमची नोकरी जायची शक्यता खूप जास्त. म्हणजे फक्त पदवी घेतली की मला नोकरी लागेल हे आता समीकरण बंद झालेलं आहे. फक्त पदवीने काही होणार नाही, तुम्हाला स्किल्स म्हणजे कौशल्य पाहिजे आणि त्याचबरोबर कार्यानुभव म्हणजे वर्क एक्सपिरियन्स पाहिजे. या तिन्ही गोष्टी जर तुमच्यात आल्या तर तुमचं व्यक्तिमत्व रोजगारक्षम. हाय हॅलो नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहत आहात ऑडिबल. मंडळी, MSCI इमर्जिंग मार्केट इंडेक्स हा जाहीर झालेला आहे आणि याच्यामध्ये पहिल्या 10 देशांमध्ये भारतातल्या एकाही कंपनीचा समावेश अजिबात नाही आहे. HDFC आणि रिलायन्स हे 11व्या आणि 12व्या क्रमांकावरती फेकले गेलेले आहेत. या अनुषंगाने याच्या मागची कारणं काय असू शकतात, पश्चिम आशियातलं युद्धाचा भारतीय उद्योगांवर, IT इंडस्ट्रीवर नेमक्या कशा पद्धतीने परिणाम होतोय, सगळं आपण आज डिकोड करणार आहोत. आणि त्यासाठी मला जॉईन झालेले आहेत IT तज्ज्ञ डॉक्टर दीपक शिकारपूर सर. खूप मनापासून स्वागत. नमस्कार सर, मला थेट पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की पश्चिम आशियातलं युद्ध खरं तर थांबायचं नाव घेत नाहीये. या युद्धाचा भारतीय उद्योगांवर म्हणा किंवा आपल्या IT इंडस्ट्रीवर कशा पद्धतीने परिणाम झालेला आहे? एक तर तुम्ही पेपरमध्ये पण वाचत असाल की आपल्या तेलाची किंमत वाढली आहे. हो. कारण होर्मुजच्या समस्येमुळे सप्लाय कमी झालाय. गॅस सिलेंडरची प्राइस वाढली, पेट्रोल डिझेलची पण प्राइस वाढलेली आहे. त्याचा इनडायरेक्ट थेट आणि अप्रत्यक्ष परिणाम सर्व उद्योगांवर होतो आणि IT इज नो एक्सेप्शन. आणि त्यामुळे आपली कॉस्ट ऑफ लिव्हिंग वाढते, इन्फ्लेशन वाढतं. आता होपफुली हा प्रॉब्लेम लवकर संपावा, पण ते कधी संपेल हे कोणालाच माहिती नाही. आता या अनसर्टनिटीजमुळं काय होतं की अनेक प्रोजेक्ट्स कंपन्या होल्डवर ठेवतात आणि मग डिले करतात, कारण सगळ्यांनाच कॉस्ट कटिंग करायचं आहे. त्यामुळं अनेक प्रकल्प लांबलेले आहेत, त्यामुळं हायरिंग कमी झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी. त्याचबरोबर इतर सेक्टर्स जे आपण बघतो, म्हणजे पहिला जो तू मुद्दा सांगितलास त्या इंडेक्समध्ये भारत नाही, याचं अजून एक कारण असं आहे की हे जर तुम्ही डॉलर टर्म्समध्ये मोजत असाल तर आता रुपी जवळजवळ 95-96 वर गेलेला आहे, जो 2 महिन्यापूर्वी 83-84 होता. आता या डेप्रिशिएशनचा लॉस जर तुम्ही डॉलर टर्म्समध्ये टर्नओव्हर मेजर केला तर मग या रिलायन्स आणि HDFCचं डॉलर टर्नओव्हर खाली जातं. म्हणून ते झालेलं आहे. पण ही मला असं वाटतं की एक तात्कालिक टप्पा आहे. होपफुली 6-8 महिन्यांनी परिस्थिती सुधारेल आणि एक्झॅक्टली पूर्ववत येईल असं मला वाटत नाही, पण नक्की सुधारावी अशी अपेक्षा आहे. म्हणजे RBI गव्हर्नरनी पण काही दिवसापूर्वी सांगितलं की 2 ते 3 क्वार्टर म्हणजे 6 ते 9 महिने लागतील परिस्थिती सुधारायला किंवा मूळ पदावर यायला. मग आता ह्याच्यामध्ये अमेरिकेने जे आपल्यावरती इकॉनॉमिक सँक्शन्स टाकलेले आहेत त्या सगळ्याचा परिणाम कसा होतोय, म्हणजे कंपन्यांना यातनं रिकव्हर व्हायला किती साधारण वेळ लागू शकतो? आता जे लोक अमेरिकेला एक्सपोर्ट करायचे आणि ज्यांच्यावर टेरिफ लावलंय त्यांचा बिझनेसच गेला. मग त्यांना आता नवीन मार्केट शोधायला लागली आणि त्यामुळं सगळं हे ट्रान्झिशन गेले जवळजवळ वर्षभर चाललंय. म्हणजे युद्ध हे आता आलं, पण त्याच्या आधी ह्या सँक्शनचं प्रॉब्लेम सुरूच होता. त्यामुळं असं असतं की जगामध्ये शाश्वत काहीच नसतं. जेव्हा तुम्हाला वाटतं सगळं चांगलं चाललंय तेव्हा काहीतरी संकट येतं. आता 5 वर्षापूर्वी कुणाला माहिती होतं कोविड येईल, पण त्यांनी जवळजवळ 3 वर्ष खाल्ली. त्यामुळे 3 वर्षानंतर इकॉनॉमी रिकव्हर झाली. तर कदाचित असं कोविड इतकं लांबणार नाही, पण 1-2 वर्षात परिस्थिती सुधारेल. म्हणजे खरं तर कोविड आला, त्याच्यानंतर रशिया युक्रेन युद्ध आलं आणि आता हे पश्चिम आशियातलं युद्ध, हे असे धक्के आपली इंडस्ट्री किती पण आता रशिया युक्रेनचा आपल्याला काही प्रॉब्लेम इंडियावर काही परिणाम झाला नाही, भारतावर थेट परिणाम नाही झाला, पण हे युद्ध आपल्या जवळ येऊन ठेपलेलं आहे. त्यामुळं ते युद्ध संपेल असं म्हणतात लोक, आणि जर शांतता प्रस्थापित झाली तर सगळ्यांनाच फायदा होईल. म्हणजे विदेशी कंपन्यांनी या सगळ्या कारणांमुळे, युद्धामुळे सगळीच एकंदरीत महागाई वाढली आहे, त्यामुळे आपल्याकडची भारतातली इन्व्हेस्टमेंट ही कमी केली आहे का?
ते प्रत्येकालाच कॉस्ट कटिंग करायचं आहे. हा आता पूर्वी कसं व्हायचं की कॉस्ट कटिंगसाठी लोक भारतात, म्हणजे त्यांच्या देशात त्यांना त्यांची कॉस्ट खूप व्हायची, ती कमी करण्यासाठी इंडिया आणि चायना ही डेस्टिनेशन हब सुरू झाली करेक्ट. आणि त्यामुळं हे सगळं झालं. आता भारतात नाही आले म्हणजे ते इतर देशात गेले का, असं नाही आहे. त्यांनी त्यांचं उत्पादनच जर कमी केलं किंवा बरेच वेळा प्रॉडक्ट्स ऑब्सलीट होतात, अशा अनेक कारणं आहेत. पण सगळंच काही असं संपलेलं नाही. GCCs म्हणजे ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स जी आहेत ती आता महाराष्ट्रातच 300हून जास्त आहेत. करेक्ट. आणि पुणे जिल्ह्यात जवळ 80 ते 100 आहेत. आणि महाराष्ट्र सरकारने GCC फ्रेंडली धोरण स्वीकारलेलं आहे. तसंच डेटा सेंटर्स पण येत आहेत. आणि माझं सगळ्यांना सांगणं असतं की तुम्ही आता आपला विदेशी म्हणजे फॉरिन या शब्दाचा अर्थ बदलायची गरज आहे. म्हणजे आपण पाश्चिमात्य देशांना फॉरिन म्हणत होतो, आता पूर्वात्य देशांवर फोकस करायची वेळ आलेली आहे, विशेषतः जपान. आणि तैवानमध्ये इलेक्ट्रॉनिक हब आहे. तैवान कोरिया मध्ये इलेक्ट्रॉनिक्स मध्ये प्रचंड संधी आहे. आणि त्या कंपन्यांबरोबर कोलॅबरेट करून जर आपण इथं चिप्स वगैरे बनवल्या तर त्याला मार्केट आहे. आणि जपान या देशाबद्दल आपण समजून घेतलं पाहिजे की त्या देशाचं सरासरी आयुर्मान 80च्या वर आहे. आणि तो देश गेले 20 वर्ष त्यांचं निगेटिव्ह पॉप्युलेशन ग्रोथ आहे. म्हणजे लोकसंख्या कमी कमी होत चालली, तिथं तरुणाई नाही. आणि त्यांचा भारतीयांवर विश्वास आहे. आणि जर आपले तरुणी जपानी भाषा शिकले, त्याच्या लेव्हल्स आहेत N5, N4, N3, N2, N1. जर आपण N3 पर्यंत गेलो तर आपल्याला जपानमध्ये अमर्याद संधी आहेत. तर आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून मी विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना सांगतो की तुम्ही जपानी शिका. जपानी शिकायला तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करा. असे अनेक ट्रेनर्स आहेत पुण्यामध्ये जे मराठीतनं पण शिकू शकतात. आणि ते एक ध्येय ठेवा. आणि पारंपरिक शिक्षणाचा दृष्टिकोन पण बदलला पाहिजे. म्हणजे फक्त पदवी घेतली की मला नोकरी लागेल हे आता समीकरण बंद झालेलं आहे. फक्त पदवीने काही होणार नाही. तुम्हाला स्किल्स म्हणजे कौशल्य पाहिजे आणि त्याचबरोबर कार्यानुभव म्हणजे वर्क एक्सपिरियन्स पाहिजे. या तिन्ही गोष्टी जर तुमच्यात आल्या तर तुमचं व्यक्तिमत्व रोजगारक्षम आहे. आणि असं पण नाही आहे की इंडस्ट्रीने रिक्रुटमेंट 100% फ्रीज केली, असं नाही आहे. त्यांना सुद्धा लोक पाहिजेत. फक्त त्यांना लोक पाहिजेत त्यांच्या गरजानुसार पाहिजे. आणि ते जर आपण समजून घेतलं तर लोकांना नोकऱ्या लागू शकतील. मला ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटरला अजून जास्त थोडंसं खोलात जायला आवडेल. ही नक्की काय कॉन्सेप्ट आहे? म्हणजे पुणे हे खरं तर पसंतीचं ठिकाण ठरतंय GCC साठी, पण GCC म्हणजे नेमकं काय आणि GCC क्लस्टर्समुळे आपल्याला कोणत्या प्रकारच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात? आता हे समजून घेण्यासाठी तुला IT इंडस्ट्रीचा इतिहास समजून घेतला पाहिजे. म्हणजे मी या क्षेत्रात आता जवळजवळ 4 दशकाहून जास्त वेळ. तर सुरुवातीला ऑन साईट सर्व्हिसेस म्हणजे बॉडी शॉपिंग व्हायचं. म्हणजे त्याला ऍक्च्युअली आम्ही ब्रेन शॉपिंग म्हणायचो. म्हणजे इथं माणूस रिक्रूट व्हायचा, मग ट्रेन व्हायचा आणि मग क्लायंट साईटला म्हणजे अमेरिकेत किंवा UK वगैरे या ठिकाणी जायचा. याला म्हणायचे ऑन साईट सर्व्हिसेस. मग व्हिसा रूल्स बदलले, इमिग्रेशन लॉ स्ट्रिक्ट झाले. मग काय झालं? ऑफशोअर डेव्हलपमेंट. ऑफशोअर डेव्हलपमेंटचा अर्थ असा की तीच कंपनी भारतामध्ये ऑफिस उघडायची आणि मग तेच काम इथं बसून करायचे. आणि मग इथं बसून माणूस ऑफशोअर डेव्हलपमेंट सेंटरमध्ये राहायचा आणि जर गरज पडली तर क्लायंट साईटवर जायचा. आता GCC हे ऑफशोअर डेव्हलपमेंटची पुढची आवृत्ती आहे. आणि तिथं म्हणजे ऑफशोअर डेव्हलपमेंटमध्ये फक्त विशिष्ट प्रकारचे लोक असायचे. आता GCC मध्ये सर्व फंक्शन्स असतात. म्हणजे पूर्वी असं म्हणायचे की R&D विल रिमेन इन द क्लायंट साईट, फक्त सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ऑफशोअरमध्ये राहील. आता असं नाहीये. टेक्नॉलॉजी, R&D, इनोव्हेशन, फायनान्स हे सगळं GCC मध्ये असतं. आणि फक्त ते एका कंपनीचं ते कॅप्टिव्ह सेंटर असतं. आणि तिथं कन्सल्टंट्स असतात, तिथं एम्प्लॉईज असतात, सर्व प्रकारचे लोक असतात. आणि बऱ्याच ठिकाणी एक्सपॅट नागरिक सुद्धा असतात. म्हणजे त्याच कंपनीचे कर्मचारी, पण ते भारतीय नाहीत. ते त्या मूळ कंपनीत काम करणारे लोक ते हे कोऑर्डिनेट करतात. अशा प्रकारचं हे स्वरूप आहे. म्हणजे यातनं नवीन आपल्याला रोजगार निर्मिती होऊ शकते जास्त होऊ शकते. पण तुम्ही GCCचं स्वरूप समजून त्या गरजेनुसार स्वतःचं कौशल्य वापरून तुम्ही रोजगारक्षम घडलं पाहिजे. याला कसं आहे की आता मी फुटबॉलचं उदाहरण देतो. फुटबॉलमध्ये एक मार्किंग म्हणून सिस्टीम असते. म्हणजे एका प्लेअरला मार्क करतात, पण त्याच्याकडे फुटबॉल जाऊ नये म्हणून मग अनेक लोक प्रयत्न करतात. तर आता व्यावसायिकांनी, शैक्षणिक संस्थांनी आणि विद्यार्थ्यांनी असा उद्योग मार्क केला पाहिजे की आपल्याला या उद्योगाशी धोरण कोलॅबोरेट करायचे. आपली स्टुडंट्स इथं प्लेस झाले पाहिजेत. मग त्या उद्योगाच्या गरजा काय आहेत त्याच्या खोलात जाऊन अभ्यास केला पाहिजे. त्या उद्योगातल्या लोकांशी चर्चा केली पाहिजे आणि मग त्यांना हवी तशी
तुम्ही मॅनपॉवर तयार करा, करेक्ट. सिलेबस बदला, अभ्यासक्रम बदला आणि मग या गोष्टी बदलतील. बर. तसंच आता ह्या ऊर्जेमुळे अजून एक झालंय की EVs म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल्स खूप मोठ्या प्रमाणावर विकली जातात. राईट. आता जर EV हे जर भविष्य असेल तर EV ओरिएंटेड आपल्याला इंजिनियर्स लागतील. ओके. किंवा आता इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स असतात. म्हणजे आता तुम्ही साधं 2 व्हीलर घेतलं तर त्याच्या डॅशबोर्डमध्ये चिप्स असतात. बरोबर. आता इथं इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे IoT म्हणून तंत्रज्ञान आहे, ते अतिशय महत्वाचं आहे. ओके. नुसतं इलेक्ट्रॉनिक इंजिनियर होऊन काही फायदा नाही. तुम्ही हे IoT, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग, इंडस्ट्री 5.0 करेक्ट. या सर्व गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. बर. म्हणजे आता ले ऑफ एकीकडे होत आहेत, त्याच्या बातम्या येतात. आता हायरिंग फ्रीज झाल्याचा पण आपण आता उल्लेख केला. या सगळ्या परिस्थितीमध्ये IT मध्ये किंवा एकंदरीतच भारतीय उद्योगांमध्ये नोकरी मिळणं हे तसं कठीण झालंय का आणि आगामी काळात अजूनच कठीण होऊ शकतं का? तुम्ही जर फक्त मी अमुक व्यक्ती आहे आणि मला ही पदवी आहे आणि मला एवढा अनुभव आहे म्हणून नोकरी मिळेल या भ्रमात राहू नका. ओके. पूर्वी असं व्हायचं की एखादा इंजिनियर आहे, त्याला 4-5 वर्षाचा अनुभव आहे, या बेसिसवर नोकरी मिळायची. मग उद्योग त्याला ट्रेन करायचा, त्याच्या गरजेनुसार त्याला तयार करायचा आणि मग वापरायचा. आता हा टप्पा सध्या नष्ट झालेला आहे. उद्योग काय म्हणतं की मला ज्या प्रकारचा माणूस पाहिजे तो मला रेडीमेड पाहिजे, मी त्याच्यावर कष्ट घेणार नाही. कारण ह्याची दुसरी पण बाजू आहे, कारण हे असे ट्रेन केलेले लोक सोडून पण जातात. कारण आपल्याकडं असे बॉन्ड्स वगैरे चालत नाहीत. बरोबर. मग एखाद्या एम्प्लॉयने ठरवलं की मला आता राजीनामा देऊन जायचं की तो जातो. त्यावेळेला तो हा विचार करत नाही की मला या उद्योगाने ट्रेन केलं, मी इतके दिवस लॉयल राहिलो. जर असेल तर मग उद्योग पण शहाणे झालेत ना. ते म्हणतात मग आम्ही कशाला ट्रेन करू, मग आम्ही थोडंसं आउटसोर्स करू, वेंडर्स डेव्हलप करू आणि मग आमच्या गरजेनुसार जर आम्हाला लोक मिळाली तर आम्ही घेऊ ती. करेक्ट. याच्या पुढे जात मला AI बद्दलही तुम्हाला विचारायचं आहे की AI कसा वापरायचा हे शिका असं सगळेजण सांगतात, पण नक्की AI कसा वापरायचा किंवा मी कोणती टूल्स मला आली पाहिजेत हे मी कसं शोधलं पाहिजे, कसं आयडेंटिफाय केलं पाहिजे? हा एक मोठा आणि क्लिष्ट विषय आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे अतिशय क्रांतिकारी तंत्रज्ञान आहे आणि त्या तंत्रज्ञानामध्ये अनेक जॉब्स आणि अनेक रोल्स नष्ट करायची क्षमता आहे. करेक्ट. फक्त त्याचं असं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा पूर्ण डोलारा हा अनालिटिक्सवर आहे. अनालिटिक्स म्हणजे डेटा अनालिटिक्स. तर त्याला जो डेटा फीड केला त्याच्यावर तो अनालिसिस करून पॅटर्न्स तयार करतो आणि मग अल्गोरिथम्स वापरून प्रेडिक्टिव्ह अनालिटिक्सने हे होतं. आता या AI टूल्स वापरायची साक्षरता, याला एक नाव आहे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. ओके. प्रॉम्प्टचा अर्थ तुम्ही त्या चॅटबॉटशी काय संवाद साधता, मग तो तुम्हाला आउटपुट देतो. जर तुम्ही योग्य प्रकारे प्रॉम्प्टिंग केलं तर तुम्हाला योग्य प्रकारे उत्तर मिळतं. आणि ह्याच्यावर पण कोर्सेस आहेत. तर सर्व लोकांनी, विशेषतः ज्यांना सॉफ्टवेअरमध्ये आता जे करिअर करतायत त्यांनी प्रत्येकाने प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग शिकलं पाहिजे. कारण कन्व्हेन्शनल कोडर्स वगैरे नको आहेत, कारण AI टूल्स कोड तयार करतात. पण तुम्ही जर हे प्रॉम्प्ट्स व्यवस्थित दिले तर तुम्ही जास्त उत्पादकता वाढवता, प्रोडक्टिव्ह होता. तर हे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग माझं असं वैयक्तिक मत आहे की प्रत्येक शैक्षणिक अभ्यासक्रमात, सर्व अभ्यासक्रमात कंपल्सरी झालं पाहिजे. जसं मी जपान सांगतो तसं तुम्ही कॉमर्स असाल, आर्ट्स असाल, इंजिनियर असाल, काही असाल, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग हे तुम्हाला आलंच पाहिजे. आणि कुठलं AI टूल, ठीक आहे, लोकप्रिय टूल्स खूप आहेत, ChatGPT आहे, जेमिनी आहे, पण एक टेलिफोन डिरेक्टरी, म्हणजे आता आत्ताच्या पिढीला समजणार नाही, जेनझीला तुम्हाला, पण आमच्या पिढीमध्ये एक टेलिफोन डिरेक्टरी असायची जेव्हा लँडलाईन फोन्स असतात. तर तशी एक AI ची टूल्सची एक डिरेक्टरी आहे. तर ती वेबसाईट पण सोपी आहे लक्षात ठेवायला, AItoolsdirectory.com. आता ह्या वेबसाईटवर मी दर आठवड्यातून एकदा जातो. मग तिथं जसं आपल्या मोबाईलवर प्ले स्टोअर असतं तसं जो AI टूल डेव्हलप केलंय तो माणूस त्याचं टूल तिथं होस्ट करतो. आणि त्यातले बरीचशी फ्री आहेत, बरीचशी सबस्क्रिप्शन बेस्ड आहेत. आणि मग तुमच्या गरजेनुसार विशिष्ट प्रकारची AI टूल्स तिथं तुम्हाला मिळतील. म्हणजे आता सगळ्यावर एकच टूल हे उपाय नाही. म्हणजे एक मी AI टूल केलं की त्याला सगळंच येतं असं नाही. आणि AI मध्ये अजून एक प्रॉब्लेम असा आहे की AI ला नॉन डिजिटल डेटा माहिती नाही. हे सगळं जे अनालिटिक्स आहे हे 2006 नंतरच्या डिजिटल डेटावर आहे. पण उद्योगामध्ये असं नाही. आता मी अनेक कंपनीच्या बोर्डवर आहे, त्यांच्याकडे अजूनही जुने रेकॉर्ड्स हे कागदावरच आहेत. तो डेटा डिजिटाइज नाहीये, त्यामुळं सर्वज्ञ नाहीये AI. तसंच जो डेटा 2008च्या पूर्वीचा आहे, पण ती माहिती मानवी मेंदूमध्ये, ज्याला अनुभव म्हणतात, म्हणजे असं लोक म्हणतात की AI मुळे एक्सपिरियन्स किंवा अनुभव नष्ट होईल. तर हे काही बाबतीत सत्य आहे, पण काही बाबतीत हे शक्य नाही. कारण ज्या व्यक्तीला 2000 सालच्या आधीचा काम करायचा अनुभव, त्यांच्याकडचे काही त्यावेळच्या ग्राहकाचे अनुभव हे असतील,
तर ते एआयला कुठे माहिती आहेत? बरोबर. पण ही लोक महत्वाची नाहीत का? त्यामुळे सरसकट असं विधान बरोबर नाही की एआय सगळेच जॉब संपेल. त्यामुळे असं एआयवर अंधविश्वास तर अजिबात ठेवू नका. काही बाबतीत तर मी लोकांना सांगतो की एआयवर तुम्ही अजिबात विश्वास ठेवू नका, विशेषतः आरोग्य. कारण लोक असं काय करतात, एआय टूल्सला विचारतात मला असं असं झालंय, मग आता मी काय करू, मी कुठलं औषध घेऊ. हे करू नका. तुमचा जो फॅमिली डॉक्टर आहे त्याला तुमची हिस्ट्री माहिती असते. आणि एआयचा अजून एक प्रॉब्लेम आहे की त्याच्याकडे भारतीय डेटा किती आहे ह्या बाबतीत हे मला माहिती नाही. बरोबर. मोस्ट ऑफ द टाइम ते वेस्टर्न वर्ल्ड म्हणजे अमेरिकन डेटा असतो, त्या बेसिसवर ते आपल्याला जज करतात. तर असं नाही. म्हणजे आता एआयला जर तुम्ही विचारलं की आता 9 वाजलेत, मला भूक लागली, तर मी काय खाऊ, तर ह्याचं उत्तर खिचडी किंवा पोहे यायची शक्यता सुतराम नाही. ते तुम्हाला तिकडचंच काहीतरी सांगेल, सँडविच खा किंवा पिझ्झा खा किंवा बर्गर खा. तर हा प्रॉब्लेम आहे. तर याच्यावर एक माझं वैयक्तिक मत आहे की भारतीय चॅटबॉट्स डेव्हलप झाले पाहिजे. म्हणजे हे चॅट जीपीटी, जेमिनी जसे अमेरिकन आहेत, तसं भारतीय उद्योगांनी, भारतीय IT उद्योगांनी आपल्या गरजेनुसार आपल्या चॅटबॉट्स केले पाहिजेत. आणि ह्याच्यावर मी एक छोटासा प्रयोग केलाय. मी जवळजवळ आता 68 पुस्तकं लिहिली, माझी अनेक व्याख्यानं आहेत, अनेक पॉडकास्ट आहेत. हे सगळं वापरून मी एक माझा डिजिटल जुळा, डिजिटल ट्विन तयार केलाय. त्याचं नाव आहे twin.deepakshikarpur.com. आता हा बॉट आहे ना, हा फक्त IT करिअर्स आणि IT बद्दल संवाद साधतो आणि त्याला फक्त माझं ज्ञान फीड केलंय. असंच तुम्ही समजा की माझ्या मेंदूमध्ये जो डिजिटल तंत्रज्ञानाचं ज्ञान होतं ते सगळं त्याला आहे. कारण ते डॉक्युमेंटेड होतं. आणि तो बॉट अनेक प्रकारे संवाद साधतो आणि ते मी गेल्या 2 महिन्यात बघितलं, तो शिकत चाललेला आहे. उत्तरं तो चांगली देतो. आणि मला फक्त 2च भाषा येतात, मराठी आणि इंग्लिश, पण माझ्या बॉटला 200हून जास्त भाषा येतात. इथं हे एआय तंत्रज्ञानाचा हा फायदा आहे. आणि खूप लोकांनी मला सांगितलं की हा बॉट तुझ्यापेक्षा चांगली उत्तर देतो. इंटरेस्टिंग आहे. हा, म्हणजे हे आता हे जे मी छोट्या प्रमाणावर केलं, हे प्रत्येक भारतीय उद्योग करू शकतो ना. आता तुम्ही विचार करा की एक विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठाने आपला बॉट करायचा, आपलं सगळं ज्ञान, ते जे शिकवतात ते सगळं सिलेबस आणि त्याच्याशी अनुषंगाने लेक्चर्स, ही जर सगळी त्या बॉटला फीड केली तर शिक्षकांवरचा ताण पण कमी होईल. बरोबर. आणि त्यांनी रुटीन शिकवणं करायची गरज नाही, कारण विद्यार्थी ते आपोआप शिकतील. तुम्ही फक्त त्यांच्या समस्या सोडवा, त्यांना अनुभव सांगा. आणि अजून एक असतं की शेवटी प्रत्येक समाज हा एकमेकांशी संघभावनेने काम करूनच राहतो. एकटा माणूस काही करू शकत नाही. आता ही जर वृत्ती प्रत्येक कर्मचाऱ्यांनी वाढली, मिळून मिसळून राहायचं, लोकांची भांडण नाही करायचं, मदत करायची, अशा मनोवृत्तीचे जर कर्मचारी असेल तर कुठला उद्योग काढेल त्याला. बरोबर. आता ही ॲटिट्यूड डेव्हलप केली पाहिजे. आणि पूर्वी असं म्हणत की जॉईंट फॅमिली सिस्टीममध्ये ती आपोआप व्हायची. आता दुर्दैवाने आपण न्यूक्लिअर फॅमिलीजमध्ये असतो, त्यामुळे गोष्टी शेअर करणं ही कल्पनाच लोकांना नसते. आणि प्रत्येकाला कमी वेळात पुढे जायचं. जसं आपण बघतो की सिग्नल का तोडतात लोक, तर प्रत्येकाला घाई असते. तशीच लोकांना प्रमोशनची घाई असते, मला इन्क्रिमेंट मिळायला पाहिजे, प्रमोशन मिळायला पाहिजे. मग हे करण्यासाठी आउटशाईन करायचे प्रयोग सुरू होतात. म्हणजे माझ्या कलिगपेक्षा मी कसा स्मार्ट आहे किंवा मी चांगला आहे, हे करण्यासाठी लोक अनेक मार्ग वापरतात. आणि हे मार्ग तुम्हाला कदाचित शॉर्टकट म्हणजे थोड्या प्रमाणात यश मिळवून देतील, पण ते लॉंग टर्म यश नाही. कारण तुमच्याबद्दल ओपिनियन काय आहे, कारण लिंक्डइनवर चांगलं ओपिनियन असतं तसं लोक वाईट ओपिनियन पण घेतात. म्हणजे तुम्हाला कळलं की कंपनीत हा माणूस काम करतो आणि मला जर त्याच कंपनीतला दुसरा माझा मित्र आहे, तर पहिल्यांदा मी त्याचं ओपिनियन घेतो की हा माणूस कसा आहे बघ रे. मग तो सांगतो नको रे हा भांडकुदळ माणूस आहे, त्याची ॲटिट्यूड बरोबर नाही, तर मी त्या बायोडाटाला हात पण लावणार नाही ना. तर ज्याला कायम रेलेव्हंट व्हायचंय त्या सर्वांनी आपापला प्रश्न विचारायला पाहिजे की मी ज्या कंपनीत काम करतो किंवा करते तिथं मी रेलेव्हंट आहे का. फक्त प्रकल्पावर काम करणं आणि आउटपुट देणं हा प्रश्न नाहीये. आपण मिळून मिसळून राहता का, आपल्याविषयी लोक काय बोलतात, आपल्या मागे जर लोक वाईट बोलत असतील तर तुमची नोकरी जायची शक्यता खूप जास्त आहे. कारण मी असं पण बघितलेलं आहे की काही ले ऑफ झाले, पण त्या बॉसनीच सांगितलं त्या माणसाला की मला तुला काढावं लागतंय, पण मी खूप दुःखी आहे त्या बाबतीत आणि मी 4 लोकांची टीम कामाला लावली आहे की तुला नोकरी मिळवून देतील ती. आता हे कसं होतं, जर तुम्ही हवेहवेसे वाटणारे असाल तर, आणि जर तुम्ही नको असलेले तर असाल तर तुम्हाला लगेचच काढलं जाईल ना. तर हा प्रत्येक माणसाने उठल्यावर कामाला जायची ती आपल्याला प्रश्न विचारायचा सकाळी उठल्यावर, एम आय रेलेव्हंट टुडे, मी करतोय ते बरोबर करतोय का, ह्याच्यात माझं भलं आहे, माझ्या कंपनीचं भलं ठीक आहे,
पण माझ्या सहकाऱ्यांचं काय, आणि त्या लोकांच्यात म्हणजे लोकप्रियता हा एक कदाचित चुकीचा शब्द असेल, पण असं तुम्ही कायम बघा, आता ज्यांनी काम केलेलं आहे असे काही लोक असतात ज्यांची ॲटिट्यूड चांगली असते, ते कायम हवे असे वाटतात. मग तो माणूस आला नाही तर लोकांना काहीतरी चुकलंय असं वाटतं, मग त्याला घरी फोन जातात की तू आजारी आहेस का बाबा. आणि ह्याच्या एक्झॅक्टली उलट असतं, एखादा जो माणूस त्याची ॲटिट्यूड खराब असते तो नाही आला की लोक म्हणतात सुटलो बाबा. बरोबर. आता तुम्ही ठरवायचं की तुम्हाला काय व्हायचं. ओके. मला पुढे जात असं विचारायला आवडेल की स्किल, यालाच मी अजून थोडं जास्त एक्सपांड करू इच्छिते की मार्केटला नक्की आत्ताची परिस्थिती बघता नेमक्या कोणत्या स्किल्सची गरज आहे की जी आत्ता विद्यार्थी समजा शिकत असतील, डिग्रीचं शिक्षण घेत असतील, आत्ताच साईड बाय साईड ते काहीतरी शिकणं सुरू करू शकतात. त्यातलं मी एक मला बोललो होतो की स्किल्स ही 2 प्रकारची असतात, सॉफ्ट आणि हार्ड. सॉफ्ट स्किल्स म्हणजे संभाषण जे आपण करतोय, आणि तिथं परकीय भाषा हे एक महत्वाचं आहे. तर जिथं मी इंग्लिश तर प्रत्येकाला यायला पाहिजे, मग त्याची एक बिझनेस इंग्लिश बाय युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिज म्हणून एक परीक्षा आहे, बेक म्हणतात त्याला, ती विद्यार्थ्यांनी पास झाली पाहिजे. आणि इंग्लिशवर सराव करा, कारण शेवटी जगाची परिभाषा इंग्लिश आहे. आणि दुसरी भाषा म्हणजे जपानी, ते मी बोललो. तुम्ही N3 सर्टिफाय व्हा, N5 N4 किंवा N3, आणि बेकचं इंग्लिश हे केलं की तुम्ही तुमच्या जॉबचा 50% प्रॉब्लेम सोडवा. अच्छा, बरं. आणि त्याच्या अनुषंगाने मी असं ॲझ्युम करतो की तुम्हाला पदवी मिळेल. मी असं म्हणत नाही की कॉलेजला जाऊ नका आणि परीक्षा देऊ नका, नाही, ते पण महत्वाचं आहे, फक्त त्याला 100% महत्व नाही. असं आपण समजू की आपल्या करिअरची एक राईस प्लेट आहे, त्याच्यामध्ये 33% म्हणजे पोळी आणि भाजी म्हणजे पदवी. ओके. स्किल्स म्हणजे भात आणि कोशिंबीर, आणि शेवटचा जो महत्वाचा भाग जी स्वीट डिश आहे ती म्हणजे वर्क एक्सपिरियन्स, म्हणजे कार्यानुभव. यासाठी इंटर्नशिप्स महत्वाच्या आहेत, आणि तुम्ही छोट्या छोट्या इंटर्नशिप्स करा, कुठल्याही उद्योगात करा, आणि तिथं पगार किती मिळतो, स्टायपेंड किती मिळतो हे नका करू. मला तर असं वाटतं की सुट्टी मिळाली की विद्यार्थ्यांनी आधाशासारखं इंटर्नशिपच्या मागे लागलं, आणि मग सांगितलं पाहिजे की मला माझ्या कुवतीनुसार स्टायपेंड आहे. सुरुवातीला जर मी शिकत असेल तर स्टायपेंड कशाला पाहिजे. बरोबर. या तत्वानं जर तुम्ही काम करत गेलात तर नक्कीच मोठे व्हा. आत्ता जे अस्थिरतेचं वातावरण आहे त्याच्यामुळे परदेशात म्हणजे अमेरिकेसारख्या ठिकाणी काम करण्याची संधीही कमी झाली आहे का, ग्लोबल एक्सपोजर घट्ट आहे का? काय झालंय की गेल्या 1 वर्षात ट्रम्पनी आपले व्हिसा रूल्स इमिग्रेशनचे खूप स्ट्रिक्ट केले, आणि तिथले पण लोक परत येतात कारण त्यांना व्हिसा एक्सटेंड होत नाही. तर हा युद्ध हा नंतरचा प्रश्न आहे. आधीचा मूळ प्रश्न आहे की त्या देशाचे इमिग्रेशन लॉज काय आहेत. तर बऱ्याच देशांचे म्हणजे युकेचे पण इमिग्रेशन लॉज असे खूप फ्रेंडली नाही आहेत. तर इथं फक्त एकच देश आहे की ज्याचे इमिग्रेशन लॉज भारतासाठी फ्रेंडली आहेत, तो म्हणजे जपान. बाकी सगळ्या देशांनी, आता ऑस्ट्रेलियात पण असं लगेच इमिग्रेट होणं सोपं नाही. आता कॅनडाने थोडेसे शिथिल केलेले आहेत. तर हे सगळं चित्र बदलतंय, पण सध्याच्या दृष्टीनं जपान हे सगळ्यात सेफ हेवन आहे. ओके. मी शेवटच्या 2 आपल्या प्रश्नांकडे येते. भारतीय उद्योग अजून मजबूत करायचा असेल, IT इंडस्ट्रीला आपल्याला अजून पुढच्या टप्प्यावरती न्यायचं असेल तर भारताने कोणत्या धोरणांचा अवलंब केला पाहिजे? त्यातली बरीचशी धोरणं सध्या होत आहेत. ते म्हणजे पूर्वी फक्त आपण सॉफ्टवेअरवर अवलंबून होतो, तर आता हार्डवेअर आणि चिप्स ह्याच्यावर सुद्धा आता फोकस केलेला आहे. आपल्याकडे सेमीकंडक्टर मिशन आहे, आणि ज्यासाठी आपण चीनवर अवलंबून आहोत. आता अजून एक गोष्ट झालेली आहे की अमेरिकन हेड ऑफ स्टेट येऊन गेले रिसेंटली, आणि त्यांनी रेअर अर्थसाठी एक करार केलेला आहे, आणि हा चिप्ससाठी अतिशय महत्वाचा आहे. जर आपल्याला ती खनिजे मिळाली आणि जर चिप्स भारतात बनायला लागल्या तर आपण इलेक्ट्रॉनिक हब होऊ शकतो. आणि हे उद्योग Tier 3 Tier 4 सिटीमध्ये जाऊ शकतात, जिथं फार मॅनपॉवरचा प्रॉब्लेम नाही आहे. पण आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे की सॉफ्टवेअर आणि इतर क्षेत्रात, मी स्वतः त्या प्रयोगात सामील होतो, कारण माझं शिक्षण सोलापूर सांगलीला झालं. मी खूप प्रयत्न केले उद्योगांना कन्व्हिन्स करायचं की तुम्ही तिथं जा, पण ते फारसे जमलं नाही, कारण ते म्हणायचे की तिथं आम्हाला मॅनपॉवर मिळणार नाही. कारण मॅनपॉवर मिळते ती पुणे, हैदराबाद, बेंगलोर, चेन्नई याच ठिकाणी. मग आम्ही अशा ठिकाणी जाऊ सॉफ्टवेअरसाठी की जिथं मला लोक लगेच मिळतील, म्हणून ते पुण्यात राहतात. काही लोकांनी छोटी छोटी सेंटर्स केलेली आहेत, पण इलेक्ट्रॉनिक, सेमीकंडक्टर या उद्योगाला Tier 3 Tier 4 सिटीमध्ये फ्युचर आहे, कारण तिथं लँड कमी किमतीला मिळते. त्यामुळे असे उद्योग तिथं प्रस्थापित झाले पाहिजेत, आणि ज्याच्याकडे कॅपिटल आहे, भांडवल आहे, त्याने असे उद्योग नवीन करण्याच्या वर भर दिला पाहिजे.
शेवटच्या टप्प्याकडे येते मी आता. मला असं विचारायचं आहे की जे नवीन जॉईनी असतात, फ्रेशर्स असतात, ते नुकतेच शिक्षण घेऊन जॉईन करतात एखाद्या कंपनीमध्ये, किंवा असे लोक की जे ऑलरेडी कंपनीमध्ये एक 10-15 वर्षांचा त्यांना अनुभव आहे आणि ते सिनियर्स आहेत, या दोघांनाही समजा पुढच्या 5-10 वर्षांमध्ये इंडस्ट्रीमध्ये स्टेबल व्हायचं असेल, त्यांच्या नोकरीवरती गदा नसेल त्यांना आणू द्यायची, कारण की आता परमनंट जॉबची कॉन्सेप्टच बादच झाली आहे जवळपास, तर या लोकांनी सर्व्हाइव्ह होण्यासाठी दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही काय स्किल्स किंवा काय टिप्स थोडक्यात रेकमेंड कराल? ह्या सगळ्या टिप्स मी तुम्हाला 10-15 हो, मिनिटात हो. दिल्या होत्या. तुम्ही जर फ्रेशर किंवा यंग स्टुडंट असाल तर तुम्हाला मी सांगितलं की पदवी प्लस कौशल्य प्लस कार्यानुभव या तिन्ही गोष्टी घ्या. बरं. मग तुम्हाला नोकरी मिळायची शक्यता जास्त आहे. हम्म. आणि जे खूप अनुभवी आहेत त्यांनी तर खूप सजग राहिलं पाहिजे. कारण पूर्वी कसं व्हायचं की सेफ्टी नेट असायचं. हो. मग एखाद्या कंपनीत मी 10 वर्ष लागलो की तिथनंच मी निवृत्त व्हायचो. आता असं नाहीये. जर तुम्ही रेलेव्हंट असाल किंवा जर तुमच्या बॉसला वाटलं की या व्यक्तीच्या रोलचीच गरज नाही तर ते तुम्हाला सॅक करतात. करेक्ट. पण हा प्रश्न मी स्वतःला विचारला पाहिजे की मी रेलेव्हंट आहे का? मग हे मी जर रेलेव्हंट नसेल तर मला काय करायला पाहिजे? मग त्याला पण उत्तर हेच आहे, अपस्किलिंग. मग तुम्ही नवीन कौशल्य प्राप्त करा. तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व नवीन गरजानुसार बनवा. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग शिका. थोडक्यात काय आहे की सर्व उद्योगांमध्ये एकच आहे, थांबला तो संपला. तुम्ही सतत काळानुसार आपली कौशल्य अद्ययावत करा. ज्याला पूर्वी एक शब्द होता, आता आजकाल मला माहिती नाही, भांड्यांना कलही लागायची. मग तेव्हा ती नव्यासारखी दिसायची. तर आता जुन्या लोकांना मी सांगतो, तुम्ही अनुभव असाल तर तुम्हाला नवीन कौशल्यांची कलही लावायलाच पाहिजे. आणि हे जर तुम्ही पोस्टपोन केलं तर तुम्ही वाट बघताय तुम्हाला काढून घ्यायची. आणि नंतरचा मुद्दा राहतो तो ह्युमन राहा. मग ह्युमन रिसोर्सेसमध्ये ह्युमन म्हणजे काय, तर तुम्ही वॉन्टेड आहात का? तुम्ही रेलेव्हंट आहात का? हे प्रश्न त्या अनुभवी माणसाने सकाळी उठल्यावर विचारले पाहिजे. मी एम आय रेलेव्हंट, एम आय वॉन्टेड, मी माझ्या लोकांशी कसं वागतो, ते कसं वागतात. आणि मग तो एखादा जर व्यक्ती असेल तो भांडणार, फायर करणार, ऑथॉरिटेटिव्ह वागणार, तर मग त्याचं रेटिंग कमी होणार ना. असं तुम्ही कशाला वागता? तुम्ही असं मिळून मिसळून वागायचा प्रयत्न तरी करा. आणि शेवटी लक्षात घ्या की कुठलाही प्रकल्प हा टीमवर्क असतो, एकटा माणूस काही करत नाही. अशा पद्धतीने जर आपण जगलात तर तुम्ही नक्कीच चांगल्या प्रकारे तगू शकता. नुसतं जगू नाही, तगू शकता. ओके, खूप सुंदर उत्तरं दिलीत सर. मी प्रेक्षकांनाही आवाहन करते, तुम्हालाही अजून काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की विचारा. त्याची उत्तरं घेऊन आम्ही पुढच्या पॉडकास्टसह तुमच्या भेटीला येऊच. तोपर्यंत ऑड इव्हनला लाईक, सबस्क्राईब, फॉलो अवश्य करा. धन्यवाद.